पडलं अक्षरशः कोकणात चाप परत एकदा. या समुद्रात भरपूर खेकडी आहे. हा आम्ही रोज पकडतो. ओके खेकडे बघा ही जन्नत काय व्ह्यू आहे. कडक कडक व्ह्यू आहे कडक. बॅगला कॅम्प होता. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सुखाच्या प्रवासमध्ये परत तुमचं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट तुषार हराळे. तर आपण आज चाललेलो आहे स्वर्गाकडे. स्वर्ग म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मी नेहमी व्हिडिओमध्ये बोलत आहे, स्वर्ग म्हणजे आपला कोकणचा स्वर्ग. तर आपल्याबरोबर आज आहेत आपली मंडळी, सगळे आपले बालपणाचे मित्र. सगळ्यांची ओळख तुम्हाला पुढे जाऊन होणारच आहे, कारण की आपला हा प्रवास जो असणार आहे 5 दिवसाचा मोठा प्रवास असणार आहे. सगळे आपण आज बाईकवरती राईड करणार आहेत. आपली जी पाठची कोकणची सिरीज तुम्ही बघितली असेल आपलं कोकण, त्यामध्ये आपण पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास केला होता. पण आजचा जो प्रवास असणार आपला पूर्ण बाईकवरती प्रवास असणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रवास बघा, स्किप करू नका. आणि बाईकचे जे सिनेमॅटिक व्ह्यू असणार त्याची पण मजा घ्या तुम्ही. तर आपला आता हा नारळ फोडून कार्यक्रम होतोय. तर आपला नारळ फोडून आता प्रवासाला सुरुवात होते. बघूया सगळ्यांच्या गाडीवरती फुलं टाकून पूजा व्यवस्थित करून आपण आता इथून निघतोय. आपले देसाई साहेब आणि बोराडे साहेब प्रत्येकाच्या गाडीवरती फुलांचा वर्षाव करतात. वही आपली एमटी कशी दिसते? हे आपल्या टोटल आज 7 गाड्या असणार आहेत. प्रत्येक गाडीवरती सिंगल रायडर आहे. तर जसं मी तुम्हाला बोललो की आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्या मित्रांची हळूहळू तुम्हाला ओळख होणार आहे. तर आपला पहिला जो मित्र आहे ओमकार घाडी, तो आपला देवगडचा आहे. तर आपला देवगडचा माणूस आपल्याला थोडं पिच देऊन आपल्या व्हिडिओची सुरुवात करतात. आणि अशा आम्ही मित्रमंडळी पहिल्यांदा कोकणात येत असेल तर मुंबई टू कोकण आणि कोकण टू मुंबई आमचा प्रवास सुखरूप आणि समृद्धीचा जाऊ दे. आणि काही अडीअडचणी आले तर दूर होऊ दे, हीच अपेक्षा. होय महाराजा, होय महाराजा. गणपती बाप्पा मोरया, मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर महादेव. अशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने अशी आपल्या गाड्यांच्या सगळ्यांची पूजा करून आपला प्रवासाला सुरुवात होतोय. तर हीच कृपा आहे की आपला जी 5 दिवसाची राईड असणार आहे ती पूर्ण सेफ राईड असू दे आणि सगळ्यांना सुखरूप जाऊन सुखरूप येऊ दे. तर आजचा हा आपला पूर्ण रायडिंग गिअर्स बरोबर पूर्ण लुक आहे आपला. लुक कसा वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रायडिंग गिअर्स बद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल. चला आपण इथे वाटतो. तर चला आपण आता निघतो इथून. प्रत्येक मुवमेंटचे, प्रत्येक मिनिटाचे, प्रत्येक सिनेमॅटिक व्ह्यूचे तुम्हाला अपडेट मिळत राहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ बरोबर राहा, सोबत राहा. 5 मिनिटाचा जरा ब्रेक घेतलाय, सुसू ब्रेक घेतलाय सगळ्यांनी. मेन हायवेवरच थांबलो आम्ही. जवळजवळ आम्ही आता 45 किलोमीटर कव्हर केलं ऑन विथ फुल स्पीड मध्ये चाललोय. पण आमचा वरून मागे राहतोय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मित्रांनो कसा आहे तुम्ही? एक्सप्रेस परत घेऊ नका आणि हसत राहा. एक्सप्रेस स्लो चालती एकदम. चालवतो 60-70च्या वरती जातच नाही. कुठले काय कुठे बॅगमुळे नाही, बॅगला कॅम्प बॅग. ब्रेक घेतलेला आहे. थंडी कशी वाजते? थंडी आता जरा एकदम पूर्ण हे व्हायला लागले. नाईट रायडिंगला मजा येते. नाईट रायडिंगला मजा येते. थोडा फॉगी वेदर आहे थोडा. हा रे, नाईट रायडिंग कशी वाटते? फॉगी वेदर आहे ना. फर्स्ट टाइम नाईट राईड आणि एकदम खूप बेटर वाटतंय. लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे. लाईफ टाइम फॉगी वेदर झालंय पूर्ण. फॉगी 100. आता जर माझी पूर्ण बॅटरी 100% असेल तर फक्त 5% यूज झालेली आहे.
मी अजून असाच कंटिन्युअसली स्टील चालू शकतो. गरम गरम चाय पिऊया आता, कारण की चाय पिली तर एनर्जी आहे आपल्यामध्ये. गरम 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 चाय एवढ्या थंडीमध्ये. त्याचा प्रॉब्लेम आहे त्याचा प्रॉब्लेम. आली का एनर्जी चाय पिऊन? चाय पिऊन एनर्जी आली काय? आली आली. वाटतंय का थोडं जरा? थंडी गेली काय? यस सर. आता आठवते मला ती पिप्पा घे चॉकलेट घे, गोळ्या असेल तर घे. किती कॅश आणले? पैसा आहे पैसा. लुटाय का आज पैसा. पोराडे काकांचं काम करतोय चॉकलेट वाटायचं. मित्रांनो, कॉफी गो इज द बेस्ट विथ चॉकलेट. कॉफी नाही भेटली म्हणून कॉफी. तुम्हाला प्लॅस्टिक बघायचं का मित्रांनो? तुम्हाला प्लॅस्टिक बघायचं? तुम्हाला मी प्लॅस्टिक दाखवतो. मित्रांनो, ही प्लॅस्टिक आहे. इथं काकाने सांगितलेलं प्लॅस्टिक नका करत जाऊ, कचरा नका करत जाऊ. आणि मी प्लॅस्टिकचा कचरा आणलाय वरती. गाडी बंद पडली आहे, बॅटरी खराब झाली आहे. धक्का मारून मारून आपण गाडी चालू करतोय राहुलची. उचल सेकंड गिअरवर. चला आपण आता निघतोय. चाय पिऊन तर झालंय. आता खूप मुश्किल राहुलची गाडी पण चालू झाली आहे. चला आता पुढे भेटूया, पुढे भेटून बोलूया आता. चला. सूर्यप्रकाश आता पडताना पूर्ण फॉगी फॉगी वेदर बघा कसा दिसतोय. वेदर एक नंबर दिसतोय. पाठीमागे रस्ता काय दिसत नाहीये, पूर्ण असं फॉगी फॉगी दिसतोय. ह्या साईडला बघा आपल्या गाड्या थांबलेत. हळूहळू हळू पहाट व्हायला लागली. गुड मॉर्निंग. आपले कोकणात होते, कोकणात आंबेत गावात. म्हणजे हे आंबेत गाव आहे. बघा ना व्ह्यू बघा ना. सगळ्या गाड्या आपल्या इथे थांबल्यात. 2 गाड्या आपल्या मागे राहिल्या, त्यांची आपण वाट बघतोय येण्यासाठी. आल्यात आपल्या गाड्या पण आल्यात. तर आपण घरातला निघाल्यापासून 183 किलोमीटर कव्हर केलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि रस्त्यात आम्ही थांबलो कारण की खूप अशी सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे बघा. इथे दिसते तुम्हाला? हा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची खूप अशी सुंदर अशी मूर्ती आहे इथे. आणि इथे एक चेकपोस्ट आहे. चेकपोस्टच्या बाजूलाच आहे आपली सकाळ सकाळ. गुड मॉर्निंग. आपली कोकणात होते, कसं वाटतंय? एकदम अतिशय छान वाटत आहे. हा अनुभव खूप मस्त आहे. नाईट राईड करून बरं वाटलं का पहिला अनुभव? हा सिद्धेश मोरे आपला कोकणातलाच आहे. कुठल्या गावचा मोरे? कुठल्या गावचा मोरे? गुहागरचा आहे, गुहागरचा. हो झोप येते. हा याला झोप येते. हा फक्त झोपा काढतोय गाडीवर. बघायचे जन्नत. बघा ही जन्नत. काय व्ह्यू आहे. कडक कडक व्ह्यू आहे, कडक. पूर्ण पाणी असं फॉग मध्ये गेलेलं आहे. पूर्ण काय कलर दिसतोय बघा ना, नेचरचा कलर कसा दिसतोय. पोज आहे फोटो काढायची. ही कुठली पोज आहे फोटो काढायची? हे काय फोटो? असा फोटो आहे पोज बघा. कमेंट मध्ये नक्की सांगा ही पोज तुम्हाला आवडली काय. ओ कडक पोज. सूर्यप्रकाश बघा ना पाण्यावर पडतोय बघा ना. पाण्यावर केशरी ऑरेंज ऑरेंज कलरचा असा लेअर तयार झालाय. किती भारी वाटतंय बघा ना. झूम करतो मी. हे बघा मस्त असा ऑरेंज कलरचा लेअर पाण्यावर तयार झाला. तुम्हाला दिसत असेल. कसं वाटतंय? भारी वाटतंय की नाही? अजून खूप मजा येणार पुढे. चला पुढे भेटूया. फायनली आपण नाश्त्यासाठी थांबलोय. मंडणगण गाव आहे. मंडणगण तालुका आहे काहीतरी. शेगाव शेवाळ असं काहीतरी गावाचं नाव आहे.
तर इथे आपण नाश्त्यासाठी थांबलोय. हॉटेल विराज म्हणून आहे पाठीमागे, तुम्हाला दिसतंय हे बघा हे हॉटेल. कारण की खूप भूक लागली आहे. रात्री जवळजवळ आम्ही जेवून निघालो होतो, त्यानंतर काय खाल्लं नाही. आता वाजलेत 8, त्यामुळे आता नाश्त्यासाठी आपण नाश्ता करून पुढे निघतोय. बघा हे हॉटेल विराज. हॉटेलचे तुम्ही एक वैशिष्ट्य बघू शकता. बघा ना, हे पाणी दिसतंय, पत्र्यावरनं पाणी पडतंय. हे पूर्ण घाटातनं पाणी येतंय आणि पडतंय खाली. त्यामुळे तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. हे बघा, तिथे 24 तास पाणी पडतं. 24 तास विचार करा, म्हणजे घाटातनं पाणी एवढं सोचून पाणी इथपर्यंत येत असेल आणि कसं पडत असेल पाणी. 24 तास बोलले ना, 12 महिने पाणी आहे काका. 12 महिने पाणी आहे. 12 महिने विषय संपला. अंजरलेकडे रस्ता आहे, एक रस्ता दापोलीवरनं पण जातो, तो लॉंग कट आहे. अच्छा, आम्ही दापोलीवरून जातो. बघ पाठी घे, आत घे, श्वास घे. नाही दिसत आता. आता बघ, आता श्वास सोड, दिसते आता. एवढं थंड पाणी आहे. अरे पाणी हे पाणी पडते तर थंड पाणी आहे का? गरम गरम वडा उसळ आणि वडा उसळ गरम गरम. बोराडे कशी आहे? परत एकदा वरून. अरे पहिला आता हात मारूया, नंतर बोलूया मिसळवरती. राहुलने आपल्या वहिनीसाठी गाडी डेडिकेटेड केलंय. परत एकदा वन्स मोर होऊ दे. रात्री मुडी बोलूया आपण, रात्री मुडी बोलूया. अशा प्रकारे मित्रांबरोबर टाइमपास करण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर मला एक सांगा, गाडी जर आपल्याला इथे आता आपण जो रूट सिलेक्ट केला आहे, म्हणजे तू कोकणचा आहेस तर तूच सगळे प्लॅनिंग वगैरे केलं, गाडीनेच आपलं प्लॅनिंग वगैरे सगळं केलं होतं, रूट वगैरे सगळं गाडीने डिसाईड केलं होतं, तर कसा रूट फायनल केला आणि कसं आपल्याला जर कोकणात यायचं असेल तर बेस्ट रूट काय आहे आपल्याला? बाय रोड यायचं असेल तर एक मुंबई हायवे, मुंबई गोवा, एक मुंबई सातारा. ठीक आहे. आणि आपला स्पॉट्स काय होता, अंजर्ले पासून म्हणजे गणपतीपुळे पहिला स्टे होता, मग वेंगुर्ला, मग गणपतीपुळे स्टोअर मध्ये पहिला अंजर्ले यायचं होतं. मानगावहून आपण टर्न मारला तो मंडनगड साईडला, खोपोली साईडला, मग तिकडून आपण आतमध्ये आलो. मुंबई गोवा हायवे चांगला होता, पण मध्ये मध्ये थोडा पॅचेस खड्डे आहेत, पण हा चांगला. आता सध्या काम चालू आहे, चांगला रस्ता झालाय, येऊ शकतो. डायव्हर्जन खूप आहेत, पण रात्रीचं खूप मजा आली. पण मला एक सांग, आता जर कोकणला जर यायचं असेल तर आपल्याला किती रूट आहेत? जर कोकणला प्रॉपर कोकणमध्ये यायचं असेल तर रूट किती आहेत? रूट आता एक बाय ट्रेनने यायचं तर म्हणजे रोडचा बोलतोय मी, रोडचा बोलतोय. रूट एक मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवा हा एक रूट आहे, आणि आपण जो आलो तो मनगाव मार्गे, म्हणजे आपल्याला कोकणला कोस्टल राईड, आपली कोस्टल रोड आहे, म्हणजे आपल्याला कोकणला 3 रूट आहेत. हा, कोस्टल रोड. आणि जर आपल्याला जेट्टीने पण येऊ शकतो आपण, जेट्टीने कुठे अलिबागला येऊ शकतो, अलिबाग वरून दिव्यागार, हरिहरेश्वर करून आपण कोस्टल राईड करू शकतो. ओके, म्हणजे आपल्याला कोकणला याला बाय रोड 3 आहेत, एक जेट्टी आहे आणि एक ट्रेन पण आहे. ट्रेन तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये माझं आपल्या कोकण सिरीजमध्ये तुम्ही बघितलं आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टने आम्ही पूर्ण ट्रॅव्हल केलं आहे, त्यामुळे तुम्ही माझी पूर्ण सिरीज बघितली आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं कळून जाईल. म्हणजे आपण आता बाय रोड ट्रॅव्हल करतो, तर बाय रोडच्या आपण 3 आहेत आणि एक जेट्टीचा आहे, बरोबर? तर अजून काही असं आता वेगळं असं काही वेगळा रूट, म्हणजे असं वेगळं काही सांगायचं तुला आपल्या रूट बद्दल काही? येताना आता आपण डायरेक्ट मुंबई गोवा हायवे, जाताना आपल्याला कोस्टल राईड असते. कोस्टल राईड, ठीक आहे, चालेल. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला बाय रूट 3 रूट आहेत, त्यामुळे जेव्हा पण कोकणामध्ये चाल तर असं प्लॅनिंग करा. म्हणजे आम्ही आता असं प्लॅनिंग केलं की जे आमचे स्पॉट होते त्यानुसार प्लॅनिंग केलं,
तर तुम्ही पण असं प्लॅनिंग करा, जर तुमचे स्पॉट आजूबाजूचे असतील त्यानुसार प्लॅनिंग करा, किंवा मुंबई गोवा हवे तर आहेच. मला वाटतं लवकरात लवकर काम होऊनच जाईल, त्याचं काम चालू आहे जोरात होऊनच जाईल. चला मित्रांनो, आता नाश्ता करून चाललोय आपण अंजारला ब्रिजकडे. सगळ्यांनी थोडा अर्ध्या तासात पॉवर नॅप घेतला. सगळ्यांना खूप बरं वाटलं पॉवर नॅप घेऊन, कारण की रात्रभर झोप नव्हती कोणालाच. आता डायरेक्ट आता आपण अंजारले बीचकडे जातोय. जास्त नाही, 50 किलोमीटर राहिले फक्त. चला डायरेक्ट अंजारले बीचला भेटूया आणि तिथे जाऊन आपण कव्हरअप करूया सगळं. चला, अशा प्रकारे आपण अंजारले ब्रिजला पोहोचलेलो आहोत. हे बघा पाठीमागे पूर्ण अंजारले बीच. आता जस्ट पोहोचलोय, पण आपल्या ओमकार भाऊ यांची गाडीची हवा गेली आहे, तर सध्या गाडीची हवा भरण्याचं काम चालू आहे. आवाज ठरलाय की आपल्याला गाडी खाली घेऊन जायचंय, त्यामुळे आपल्या सगळ्या गाड्या आता बीचवर जातात आहे. बीचवर जाऊन सगळं आपण कव्हर करूया. चला अशा प्रकारे आपल्या सगळ्या गाड्या घेऊन अंजारले बीचवरती उतरलोय. बघा हा आपला बीच, या आपल्या गाड्या बघा कशा दिसतात, मस्त एकदम खतरनाक कशा दिसतात त्या गाड्या. आणि व्ह्यू बघा फक्त अंजारले बीचचा, मी तुम्हाला दाखवतो, पूर्ण कम्प्लीट व्ह्यू दाखवतो. व्ह्यू फक्त बघा, व्ह्यू कसा आहे बघा ना, पूर्ण लांब लांब पर्यंत असा बेल्ट पसरलेला आहे पूर्ण. बघा पूर्ण लांब लांब पर्यंत बेल्ट पसरला. आणि इकडे काहीतरी ब्रिज बनवायचं काम चालू आहे पूर्ण, त्याचे हे ट्रक्स वगैरे येतात आहे. बघा हे इथे काम चालू आहे, त्यामुळे हे ट्रक्स वगैरे इथे हे जा करतात. हे बघा हे आता ट्रक्स येतात. बघायला गेलं तर बघा ना, अंजारला बीचवर काही गर्दी पण नाही आहे आणि समुद्र खूप स्वच्छ आहे. जसं नेहमीसारखंच कोकणामध्ये आपण जेव्हा आलोय, मागच्या टायमाला पण कोकणात आलो होतो तेव्हा काही गर्दी नव्हती कोकणामध्ये. सेम आहे अंजारला बीचवरती काही गर्दी नाही आहे. बघा ना पूर्ण बीच मोकळा आहे. असं की वरती ऊन आहे पण गरमी लागत नाहीये, त्यामुळे असं वातावरण थंड थंड आहे, म्हणजे हवा अशी खेळतीये म्हणायला गेलं तर. खूप थंड आहे वातावरण. आपण बीच वरती फिरतोय तर आपले बच्चा मंडळी भेटले, इकडचे राहणारे लोकल आहेत ते आपल्याला थोडीफार माहिती देणार आहेत बीच वरती, कारण की तेच इथे खेळतात वगैरे, शाळेला वगैरे जातात, इथे राहतात ते. तर त्यांच्याकडे थोडी माहिती घेऊया ह्या बीच बद्दल, त्यांना काय माहिती आहे. नाव काय तुझं मित्र, पहिलं नाव सांग. माझे नाव अर्णव जितेंद्र हेदुकर. हा इथं राहिला का तू? हो. सांग बरं काय माहिती तुला ह्या बीच बद्दल. या समुद्रात भरपूर खेकडी आहे. हा आम्ही रोज पकडतो. ओके, खेकडे पकडतो. अजून काय करतो? मासे पण पकडतो. रोज फिरायला येतो. म्हणजे समुद्रामध्ये मासे पकडायला जाता का? सगळे इथेच खेळतात. आपलं हेच ग्राउंड आहे आपलं, समुद्र पूर्ण भारी आहे. आणि तुझं तू सांग बघू, तुला काय माहिती आहे? हा नाव सांग पहिला. कितवीला तू किती वेळा सांगितलं नाही? तिसरीला आहे. आणि तू कितीला आहे? चौथीला आहे. तू सांग बघू काय करतो. तू 5वीला, तू दुसरीला, हे कितीला? अंगणवाडीला. मग तू सांग तू काय करतो इथे बीच वरती? हा बोलतो मासे पकडतो, खेकडा पकडतो. तू काय करतो इथे? हा, कबड्डी खेळतात, सगळी खेळतात. तू काय करतो? क्रिकेट खेळतात, हा, व्हॉलीबॉल खेळतात, फुटबॉल पण खेळतात. तुम्ही खेळता की नाही? तुम्ही खेळता की नाही? तुम्ही पण खेळता? इथून धनपर जातो. मग ते कशाचं काम चालू आहे? ते कशाचं काम चालू आहे? हे कशाचं काम चालू आहे? ते बंदर बनतो इथे. ओके. आणि इथे लाईट हाऊस पण आहे ना काहीतरी? लाईट हाऊस कुठे? इथे लाईट हाऊस कुठे? तिकडे नाही ना, आम्ही नवीन आहे ना इथे. हा हा हा, लाईट हाऊस दिसतं का? भारी आहे. अजून काय इथे बघणार? समुद्र खूप छान आहे इथे. पूर्ण लांब लांब पर्यंत पसरलाय समुद्र, सगळे नारळी झाडं वगैरे. तुम्ही राहायला कुठे? इथेच आहे का राहायला? ओके. मग तुमचं बालपण सगळं इथेच गेलंय? ओ भारी भारी भारी. खूप चांगली माहिती मिळाली मुलांकडनं आपल्याला. अजून काय सांगणार आहे तुम्ही? चला ठीक आहे. तुम्ही युट्यूबवर येणार आहे ना? युट्यूबवरती येणार तुम्ही? युट्यूबवर येणार आहे, व्हिडिओ बघा युट्यूबवरती. हा काय? लहान लहान मुलांकडनं पण खूप चांगली माहिती मिळाली आहे. काय थोडी का होईना, पण त्यांनी अशी
थोडी का होईना पण त्यांनी खूप चांगली माहिती दिली म्हणायला गेलं तर, कारण की ते लहानपणापासून इथं खेळतात, इथंच राहतात, त्यामुळे त्यांच्याकडनं पण खूप अशी भरपूर अशी माहिती मिळाल्यासारखंच माहिती मिळाली आपल्याला. चला आता काय होतं हे, काय काय करतात तिकडे? त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये जायचं 5-6 जण हा, आणि रोल चालायचं आतमध्ये, ते रोल होतं. पहिल्यांदा बघितलं कुठेतरी बीच वरती. काय काय रे, म्हणजे काय प्राइस आहे जायचं? मोठ्यांसाठी 150 ठेवले आणि हा, साठी 100. चांगलं आहे. फक्त फिरायचं आहे का गोल गोल पाण्यामध्ये? आणि किती वेळ मिळणार आपल्याला? 10 मिनिटं. आतमध्ये पाण्यामध्ये पूर्ण आतमध्ये का बाहेरच्या बाहेरच? आम्ही एवढं जातो. ओके. वेगळ्या प्रकारची राईड बघायला मिळाली अंजारला बीच वरती. मी पहिल्यांदा असं बघितलंय, म्हणजे त्या असं सर्कल टाईप काहीतरी आहे आणि त्यामध्ये 4-5 जण बसणार आणि समुद्राच्या लाटा जसा येतात तसा गोल 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 फिरणार. त्या लाटांबरोबर आपण पण फिरणार. कळतंय का तुम्हाला? म्हणजे पोटातला गोळा वर खाली होणार आहे इथे. त्यामुळे राईड तर चांगली वाटली मला. तर तुम्ही कधी आला तर ट्राय करा नक्की. इथे 150 रुपये आहे, जास्त पण नाहीये. आणि दादांनी नाव सांगितलं सचिन राठोड. जर कधी आलात अंजारला बीचला तर दादांना नक्की भेट द्या. सर पूर्ण फिरून झालं. आता निघायचं बघतोय. आपल्याला लाईट हाऊसकडे जायचं. तर आपण आपल्या मित्रांना विचारूया त्यांना कसं वाटलं बीच बघून आणि निसर्गाचं सौंदर्य बघून. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं काय सांगशील? नमस्कार मित्रांनो, खूप असा अतिशय सुंदर हा बीच आहे. समुद्र किनारा मस्त आहे, स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. तुम्ही या, आपल्या परिवारासकट या आणि याचा अनुभव घ्या. आम्ही तर खूप एन्जॉय करत आहे. बरोबर. मुंबईमध्ये खूप सारे बीच बघितले, जुहू चौपाटी, अक्सा हे सगळे, पण एवढं क्लीन बीच कुठे बघितलं नाही. तुम्ही एकदा फिरवून बघाल तर सगळी लोक एन्जॉय करत आहेत. कुठेही एक कचरा नाही, काय प्लास्टिक. म्हणजे आपल्याला जर लाईट हाऊसला जायचं असेल तर हा रस्ता दिसतोय तुम्हाला, हा सरळ रस्ता जातो आणि तिथून दगडाच्या इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. तर तिथून आपल्याला लाईट हाऊसकडे जाणारा रस्ता आहे तिथून. तर आता आपण तिथून चाललोय, म्हणजे बीचवरनंच आपण गाड्या घेऊन चाललोय. तर बीचवरनंच तुम्हाला रस्ता आहे जायला, त्यामुळे तुम्हाला दुसरा रस्ता पकडायची गरज नाहीये. तर आता तिकडे जाऊन आपण बोलूया. चला मित्रांनो, आपण लाईट हाऊसकडे येत होतो, पण आपल्याला नवीनच काहीतरी बघायला मिळते इथे. लाईट हाऊस तर बंद आहे, 4 वाजता चालू होतं लाईट हाऊस. पण तुम्हाला एक काहीतरी दाखवतो, फक्त बघा आणि कमेंट थांबू देऊ नका. कमेंटवर कमेंट येऊ द्या. 1 मिनिट. मित्रांनो, फक्त व्ह्यू बघा, व्ह्यूच्या फक्त मजा घ्या. भाई बोलायला शब्दच नाहीयेत. असा व्ह्यू इथे तुम्हाला दिसेल. तुम्ही जर कधी अंजारला बीचला आला तर हा व्ह्यू कधीच मिस करू नका, कारण की मनाला भिडणारा व्ह्यू आहे. मनाला भिडणारा, डोळ्यांना पाणी येईल तुम्हाला हा व्ह्यू बघून. कारण की हा असा व्ह्यू तुम्हाला कुठेच भेटणार नाही मित्रांनो, कुठेच भेटणार नाही. नक्की आला तर नक्की इथे व्हिजिट करा. हा पॉईंट व्हिजिट केल्याशिवाय नक्की तुम्ही कोकणात जाऊ नका. खरा कोकण तुम्हाला इथे येऊन कळेल. कळलं? हा व्ह्यू तुम्हाला कुठे बघायला मिळेल का सांगा मला. हा खरा स्वर्ग आहे कोकणाचा. हा खरा निसर्ग आहे. हा खरा कोकण आहे. काय बोलणार, मला शब्दच फुटत नाहीत. बाप रे बाप. बघा ना, देसाई काय बघते व्ह्यू कडे? अरे भावा, खरंच यार, पण हरपून बसलो आम्ही. अनएक्सपेक्टेड स्पॉट आम्हाला आज दिसला आहे, अंगारली बीच जवळचा. बरोबर आहे. अंगारली बीच जवळचा. आणि खरंच मी प्रेमात पडलो अक्षरशः कोकणात. परत एकदा भाई, कोकण. आणि काय मनाला टच करणारा व्ह्यू आहे, मनाला टच करणारा. तर हा व्ह्यू बघून आपल्या मित्रांना विचारूया त्यांना काय वाटतंय. मित्रांनो, हा व्ह्यू बघून तुम्हाला काय वाटतंय? कोकण 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 कोकण. जर कधी तुम्ही ह्या व्ह्यू कडे येत असाल, पॉईंट कडे येत असाल, तर अंजारला बीच तर दाखवलं तुम्ही, कव्हर केला आपण व्ह्यू मध्ये. पण जर तुम्ही लोकलला तुम्ही विचारलं लाईट हाऊस कुठे आहे, तर लाईट हाऊस जो बीचवरनं रस्ता मी तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये, तो सरळ पकडून यायचा लाईट हाऊस कडे. सरळ लाईट हाऊसच्या समोरच हा तुम्हाला व्ह्यू आहे. एक कच्चा रस्ता इथे, कच्चा रस्ता दाखवतोय. कच्चा रस्ता समोरच लाईट हाऊस आहे. लाईट हाऊसच्या समोरचा कच्चा रस्ता पकडायचा आणि तुम्हाला इथे यायचं. फक्त एवढंच करा की इथे येताल तर जरा थोडं सांभाळून, कारण की स्लिपरी भरपूर आहे, त्यामुळे ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ नका. आणि लहान मुलांना घेऊन असेल तर थोडी काळजी घ्या. इथे काहीच नाही इथे. थोडं जर पुढे गेलं तर पाय घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे जरा सांभाळून व्ह्यूचे मजे घ्या, पण थोडी काळजी घेऊन घ्या. चला आपण आता निघतोय इथून.
निघूच वाटत नाहीये, कारण की मन पूर्ण तृप्त झालंय या व्ह्यू बघून, मनच हरपून बसलाय. पण काय करायचं, आपल्याला पुढे निघायचं आहे, कारण की आपल्याला आता कड्यावरच्या गणपतीकडे जायचं आहे. इथून जवळच आहे, 2 ते 3 किलोमीटर कड्यावरचा गणपती आहे. मी असं ऐकलंय की तिथे बाप्पाचे पायाचे निशाण आहेत, तर तिथे जाऊन सगळं कॅप्चर करणार आहोत आपण सगळं. आणि हा व्ह्यू कसा वाटला हे तर नक्कीच तुम्ही सांगा ब्लॉगमध्ये. पूर्ण ब्लॉग बघा, बिलकुल स्किप करू नका. आणि आता चला, आणि हा पार्ट 1 मी इथेच एंड करतोय, कारण की खूप मोठा पार्ट होईल. त्यामुळे आपण पार्ट 2 मध्ये आपण कड्यावरचा गणपती बाप्पा बघूया. आणि चला, आणि हा पार्ट बघून तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. चला आता डायरेक्ट पार्ट 2 मध्ये भेटूया कड्यावरच्या बाप्पाकडे.